ओम श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्याला स्वतःचे वेगळे धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे. हे महिने सणांची रेलचेल आणि मानवी जीवनातील आनंदाचे प्रतीक आहे. वैशाख महिना हा उन्हाळ्याचा अत्यंत प्रखर महिना. शेतीची कामे आणि नवीन पिकांची कापणी पूर्ण होऊन धान्याची आवक होते. अक्षय तृतीया, बुद्ध पौर्णिमा हे सण या महिन्यात येतात. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात असतो, म्हणून याला वैशाख नाव पडले. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेला या महिन्यात खूप पवित्र मानलं जातं. अक्षय तृतीया हा देखील 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मोठा सण आहे. या दिवशी कोणतेही चांगले कार्य आणि दान कधीही क्षय म्हणजे कमी होत नाही, असा समज आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही. याच दिवशी भगवान विष्णूंचे अवतार परशुराम जयंती साजरी केली जाते. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पाणी, अन्न, कपडे दान करणे पुण्यकारक मानले जाते. तृतीया म्हणजे चंद्राचा तिसरा दिवस वैशाख महिन्यातील वसंत ऋतूतील तिसऱ्या चंद्रदिनी येतो, म्हणून अक्षय तृतीया संबोधतात. या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. या दिवशी काळे किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात पवित्र सण मानला जातो. हा सण भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. बौद्ध मान्यतेनुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना बोधगयेत ज्ञानप्राप्ती आणि कुशीनगर येथे महापरिनिर्वाण ह्या तिन्ही महत्त्वाच्या घटना घडल्या. आता बघू स्वामी संदेश आपल्यासाठी. वाईट कर्म करावे लागत नाहीत, होऊन जातात. आणि चांगलं कर्म होत नाहीत, स्वतःहून करावं लागतं. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. संकट हा आयुष्यातील असा जादूगार आहे, तो एका क्षणात आपलं कोण आणि परकं कोण दाखवून देतो. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. शिवा किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार, हा निसर्गाचा नियम आहे. निर्मळ शुद्ध मनापासून केलेली प्रार्थना स्वामी कधीही वाया जाऊ देत नाहीत. ओम श्री स्वामी समर्थ.